नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 5वी मराठी बालभारती पाठ क्रमांक 23 छत्रपती राजर्षी शाहू महाराज या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत. प्रश्न पहिला, एक वाक्यात उत्तरे लिहा. कोल्हापूरच्या सुपीक जमिनीला भेगा पडू लागल्या. उत्तर, पावसाळा कोरडा केल्यामुळे कोल्हापूरच्या सुपीक जमिनीला भेगा पडू लागल्या. लोक शाहू महाराजांविषयी काय बोलू लागले? इतका चांगला राजा मिळाला आणि आता अस्मानी संकट आलं, असे लोक शाहू महाराजांविषयी बोलू लागले. ही प्रश्न, पाण्याच्या प्रश्नासंबंधी महाराजांनी कोणता आदेश दिला? पाण्याच्या प्रश्नासंबंधी उपाय म्हणून महाराजांनी विहिरीतला गाळ काढा, विहिरी खोदा, दरबारातून लागेल तेवढा खर्च करा, असा आदेश दिला. रोजगार हमीच्या प्रत्येक ठिकाणी महाराजांनी मुलांसाठी कोणती योजना सुरू केली? रोजगार हमीच्या प्रत्येक ठिकाणी महाराजांनी मुलांसाठी शिशु संगोपन गृह ही योजना सुरू केली. प्रश्न दुसरा, 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. शाहू महाराजांचा जीव वर खाली का होऊ लागला? दुष्काळाने थैमान घातल्यामुळे महाराष्ट्रातील जनतेची स्थिती हलाखीची झाली. जनावरे उपाशी राहिली, शेतकरी गाव सोडून जाऊ लागले, राने वने करपून गेली. गोरगरिबांचे असे हाल पाहून शाहू महाराजांचा जीव वर खाली होऊ लागला. हा प्रश्न, नव्या वर्षाच्या सुरुवातीला महाराजांनी कोणकोणत्या तालुक्यांचा दौरा केला? त्या ठिकाणची परिस्थिती कशी होती? उत्तर, नव्या वर्षाच्या सुरुवातीला शाहू महाराजांनी भुदरगड, पन्हाळा व शाहूवाडी या तालुक्यांचा दौरा केला. तेथील हिरवीगार राने उन्हाने करपून गेली होती. ही प्रश्न, महाराजांनी व्यापाऱ्यांना बैठकीत काय सुचवले? उत्तर, महाराजांनी व्यापाऱ्यांना अशी विनंती केली की तुम्ही धान्याच्या किमती कमी करा. तुम्ही धान्याची विक्री खरेदीच्या किमतीत केली तर प्रजा तुम्हाला दुवा देईल. तुमचे नुकसान किंवा तोटा आम्ही दरबारातून भरून देऊ. ही प्रश्न, जित्राबांसाठी महाराजांनी कोणकोणत्या सोयी केल्या? उत्तर, महाराजांनी जित्राबांसाठी छावण्या उभ्या केल्या. तिथपर्यंत जनावरे आणण्याची व्यवस्था केली. त्यांना वैरण व दाना गोटा पुरवला. संस्थानाच्या मालकीच्या जंगलात गुरे चारायला मोकळी केली. महाराजांनी रोजगार हमी योजना राबवण्याचे का ठरवले? उत्तर, दुष्काळात प्रजेला धान्य आणून दिले, जनावरांना पाणी पुरवले तरी तेवढ्यावर प्रजेचे भागत नाही. बाकीच्या वस्तू विकत घ्यायला लोकांकडे पैसे नव्हता, म्हणून लोकांना पैसा मिळवून देण्यासाठी महाराजांनी रोजगार हमी योजना राबवण्याचे ठरवले. उपप्रश्न, महाराजांनी शिशु संगोपन गृह चालू करण्याचा हुकूम का दिला? उत्तर, रोजगार हमी योजनेच्या कामावर बायका येत होत्या. काम करत असताना त्यांची पोरं बाळे झाडाखाली इकडे तिकडे फिरत असतात. ती उपाशी राहतात, रडतात, त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही. हे महाराजांनी हेरले, म्हणून त्या चिल्ल्या पिल्ल्यांच्या कामाच्या ठिकाणाजवळच व्यवस्था करण्यासाठी महाराजांनी शिशु संगोपन गृह चालू करण्याचा हुकूम दिला. प्रश्न तिसरा, खाली दिलेले शब्द वाचा व पुन्हा लिहा. तलखली, अस्मानी, हाहाकार हे शब्द वाचून पुन्हा लिहायचे आहे. तर बघा इथं दिलेले आहे मी. प्रश्न चौथा, या पाठामध्ये बिनव्याजी हा शब्द आला आहे. तुम्हाला माहित असलेले असे उपसर्गयुक्त शब्द लिहा. बिनधास्त, बिनदिक्कत, बिनशर्त, बिनचूक, बिनपगारी, बिनधोक. प्रश्न पाचवा, खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. दुष्काळ, सुकाळ, सुपीक, नापीक, लक्ष, दुर्लक्ष, तोटा, नफा, स्वस्त, महाग. खालील वाक्यांतील क्रियापदे अधोरेखित करा. समीरने पुरणपोळी खाल्ली, तर खाल्ली हे आहे क्रियापद. शाळा सुरू झाली, मुलांनी टाळ्या वाजवल्या, शिक्षकांनी मुलांना प्रश्न विचारले, रमेशने अभ्यास केला. कंसातील क्रियापदे योजून पुढील वाक्य पूर्ण करा. लागला, गेले, सोडले, करतात. तिचे बालपण निसर्गाच्या सानिध्यात गेले. एखादे संकट आल्यावर मुंग्या एकमेकींना सावध करतात.
त्याने घर टिंब तो रामटेकच्या जंगलात भटकू लागला. त्याने घर सोडले व तो रामटेकच्या जंगलात भटकू लागला. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 5वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.